गाईज मी टेस्ट करून बघते जरा. हा 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 भटुरे, हा वाफ निघते, एकदम सॉफ्ट झाला. बघू शकता तुम्ही, असा पाहिजे भटुरे गाईज, कडक नको. हे पहा, तोंडात पाणी सुटलंय गाईज. मस्त, एक नंबर. ही जी आहे ती आहे छोले भटुरे. छोले आता मी उकडायला ठेवणार आहे. इथे मैदा घेतलाय गाईज आणि इथे दूध घेतलाय, कारण की आपल्याला भटुरे करायचे आहेत. सो भटुरेसाठी हे आहे ईस्ट. ईस्टला आता मी दुधामध्ये 1/2 टीस्पून घेतलाय गाईज. ओके, कारण की ईस्ट खूप पॉवरफुल आहे, इकडचे म्हणजे इकडचा नाही, ते दुबईवरून आणलेलं. सो हे बारीक आहे म्हणून ह्याचे फर्मेंटेशन लगेच होतं गाईज, म्हणजे ॲक्टिवेट लगेच होणार आपला हा ईस्ट. सो हे आता मी थोडा 5-10 मिनिटं असंच ठेवणार आहे. आता छानपैकी फुलणार, तर मग मी आपण पीठ मळून घेऊया. त्याच्यामध्ये थोडासा मीठ आणि दही ॲड करणार आहे मी, आणि तेल. ओके, ते तुम्हाला दाखवणार आहे मी कसं ते करायचं. तर आपला छोले पण बॉईल होऊन ठेवलाय गाईज, हे पहा उकडलाय मस्तपैकी. आता आपण भटुरीची तयारी करूया. इथे मी मैदा घेतलाय गाईज. ओके, आणि ह्याच्यामध्ये ईस्ट ॲड केलं. ईस्ट तुम्हाला मी दाखवते. ईस्ट तुम्ही ना एकदम जे छोटे छोटे ग्रेन्स असतात ना, ग्रॅन्युल्स एकदम छोटे रव्यासारखं असतात, तसा ईस्ट घ्या. ओके, हे लगेच म्हणजे ॲक्टिवेट होतात. हे पहा, आता हे मी ईस्ट 1/2 टीस्पून याच्यामध्ये ॲड केला, दूध ॲड केलं, जराशी साखर ॲड करायची, आणि हा जो मैदा आहे ना, हा पण ह्याच्यामध्ये थोडासा ॲड करायचा. छानपैकी चमच्याने मिक्सिंग करून घ्यायचं. आणि आता हे मी 10 मिनिटाचं बाहेरच ठेवलं होतं. आता मी याच्यामध्ये मिक्स करत आहे. ओके, आणि थोडासा मीठ ॲड करून जरासा तेल ॲड करणार ह्याच्यामध्ये, आणि थोडासा दही ॲड करा. दही नाही पण ॲड केला तरी पण चालेल. जर तुमच्याकडे ईस्ट नसेल ना गाईज, तुम्ही दही ॲड करा. ओके, आता माझ्याकडे ईस्ट होता म्हणून दही नाही ॲड करणार असं नाही, पण जरासा मी पण 2 चमचे ॲड करणार आहे दही. जरासा दही ॲड करत आहे गाईज, कारण ईस्ट मी ऑलरेडी ॲड केलं आहे. जरासा बस 2 टीस्पून ॲड करा. ओके, आणि आता ह्याच्यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे, आणि जरासा तेल घ्या, 1-2 टीस्पून तेल घ्या. छानपैकी मळून घेऊया. त्याला सगळं एकत्र करा, कारण दही आणि थोडासा तेल पण ॲड केलं ना गाईज, त्याच्याने कसं ना एकदम छान सॉफ्ट होतो. म्हणजे आपला ते एकदम कडक हार्ड नाही होत. आपले भटुरे एकदम सॉफ्ट आणि छान फुलला जातो. सो आपण जरासं दही ॲड करा. ईस्ट नसेल तर तुम्ही दही वापरा, आणि फक्त ईस्ट पण ॲड केला ना तरी पण चालतं, दही नाही ॲड केलं तरी पण चालतं. ओके, सो जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानेच आपण भटुरे बनवायचं गाईज. ओके, चला आता आपण थोडा पाणी ॲड करून हे छानपैकी मळून घेऊया. आणि मळताना थोडं थिकच मळा, म्हणजे घट्ट पीठ करा, कारण की थोड्या वेळाने ते फुलून ना एकदम सॉफ्ट होऊन जातात गाईज. ओके, तर पीठ मळायचं थोडं घट्टच ठेवा, एकदम गरम करू नका, कारण आता ते सॉफ्ट होणार आहे पीठ आपलं, छानपैकी फुलणार आहे अर्धा तासाने गाईज. सो आपल्याला हे पीठ असंच एक गोळा बनवून असंच ठेवून द्यायचं. सो एक अर्धा-पाऊण तासात तो पीठ एकदम मस्त फुलणार. ओके, सो ह्याला याच्यावर कपडा ठेवूया, किंवा तुम्ही डायरेक्ट टोप ठेवू शकता, किंवा एक काचेचा बाउल ठेवा याच्यावर. आता गाईज आपण छोलेची तयारी करत आहोत. हे छोले उकडलेले आहेत. कांदा घेतलाय 2, इथे 2 टमॅटो घेतले, आला लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट, इथे घेतलाय मी दही 1 वाटी, ह्याच्यामध्ये घेतलाय मालवणी मसाला, कांदा लसूण मसाला, हळद पावडर, धने पावडर. ओके, सो तुम्ही कुठचाही लाल मसाला तुम्ही घेऊ शकता ॲज पर युअर टेस्ट, म्हणजे जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही यूज करा. ओके, चला आता आपण फोडणी करूया. सर्व पहिले कांद्याची फोडणी करूया, तेलामध्ये कांदा ॲड करूया. असं मीठ ॲड करूया, कारण आपण जे छोले उकडले त्याच्यामध्ये पण मीठ ॲड केलं होतं गाईज. आता गाईज आपण पेस्ट ॲड करूया आपली, आला लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची. 1 टीस्पून तुम्ही ॲड करा, जर 1/2 किलो छोले असेल तर. अर्धा किलो असेल तर 2 टीस्पून तरी घ्या तुम्ही. ओके, हे छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आता, आणि या स्टेज आपल्याला जरासा पाणी पण ॲड करायचं, सो दॅट आपला मसाला छान तयार होणार, आणि एक उग्र वास पण नाही येणार लसणाचा. ओके, तर हा मसाला छानपैकी फ्राय करून घेऊया. मग आपण टमॅटो ॲड करूया गाईज. इन्ग्रेडियंट्स तो आहे हे म्हणजे सुहाना पनीर टिक्का मसाला गाईज. हा 1 टीस्पून तुम्ही नक्कीच छोल्यामध्ये ॲड करा. ह्याच्याने फ्लेवर आणि टेस्ट इतकी सुंदर येते ना छोलेला. तो हे मी नेहमी ॲड करते छोले बनवताना, 1 टीस्पून. ओके, हा पनीरला पण वापरते मी, आणि ह्याचा छोलेसाठी पण वापरते हाच मसाला. आणि आपला तो घरगुती मसाला आहे सर्व, मालवणी मसाला, कांदा लसूण मसाला, हळद पावडर, धने पावडर. ओके, आणि काय हे पण 1 टीस्पून हा मसाला. गरम मसाला मी नाही वापरत, कारण याच्यामध्ये सर्व का आहे माझ्या मसाल्यामध्ये. तो हे 1 टीस्पून मी ॲड करते. आपण टमॅटो ॲड करूया. थोडासा पाणी ॲड करूया या स्टेजला, सो दॅट टमॅटो, कांदा
त्याला छानपैकी शिजलं जाणं. आणि या स्टेजला आपल्याला आता हा आपला पावडर मसाला जे आहे, लाल तिखट, हळद पावडर, धने पावडर सर्व काय ॲड करायचं आणि छानपैकी परतून घेऊया पहिले या मसाला. आता गाईस आपण थोडासा दही ॲड करूया. 1-2 टीस्पून घ्या, कारण आपण टॅमॅटो पण ॲड केलेलं आहे. तर छानपैकी परतून घेऊया. आता आपण थोडासा गॅस कमी करते, कारण दही टाकल्यानं आपण दही नंतर फाटला जातो आपल्या सुकी ग्रेव्हीमध्ये. दही जेव्हा ॲड करताना थोडा गॅस स्लो करा. ओके, आता गाईज आपण सुहानाचा 1 टीस्पून मसाला ॲड करूया. पनीर टिक्का मसाला बस 1 टीस्पून ॲड करा, जास्त ॲड करू नका. आता छान भाजला गेला आहे, तो आता आपण छोले ॲड करूया. पाणी सकटच ॲड करा छोले. ओके, छान मिक्सिंग करूया आणि 1/2 ग्लास पाणी ॲड करून कुकर बंद करूया. 2 शिट्टीमध्ये आपला छोले रेडी होणार. मग कोथिंबीरने आपण गार्निश करूया. मग भटुरे करायला घेऊ आपण गाईस. आपला पिठा छान फुगला आहे. स्वतः सॉफ्ट करून घेऊया, म्हणजे आतमध्ये ॲड असते ते बाहेर सगळं काढूया आपण, हवा आतमध्ये असते. सो आणि त्याच्यानंतर आपण भटुरे बनवायला घेऊ गाईस. आता गाईस आपण आपले भटुरे जे आहे फ्राय करून घेऊया. थोडा एकदम जास्त पातळ करू नका, थोडा थिकच ठेवा. गाईस आपण आपले भटुरे छान झालेत एकदम. आता आपण टर्न करूया. एक साइड छानपैकी फुलला गेला आपला गाईस. आपल्याला एकदम डार्क कलर पाहिजे असेल रेडिश सारखा, ते पण आपण करू शकता, म्हणजे किंवा लाईट कलरमध्ये पण आपण काढू शकता. पण मी थोडासा लाईट ब्राउनिश कलर होईपर्यंत त्याला फ्राय करणार आहे गाईस. मस्त फुलला आहे पहा आपले भटुरे, छान झालेत एकदम. आता आपण ह्या साईडला पण थोडा टर्न करूया. चला, आपलाही भटुरा रेडी झाला आहे गाईस खाण्यासाठी. आपण आता काढून घेऊया. परत तुम्हाला आणखीन एक दाखवते भटुरे गाईस. हे पहा, आपली जी कढईची साईज असेल त्या साईजचाच तुम्ही बनवा, जास्त मोठा मोठा बनवू नका. ओके, पहा एकदम मस्त फुलतो आहे गाईस आपला भटुरा. आता टर्न करूया. छान झाला एकदम. चला, आता आपण काढून घेऊया गाईस आणि आपण सर्व करायला घेऊ. आता आपण सर्विंग करायला घेऊ. हे पहा भटुरे रेडी झाले आपले मस्त एकदम. आणि इथे काकडी, कांदा आणि लिंबू घेतला आहे गाईस. तुम्ही बीटरूट पण घेऊ शकता. ओके, सो आता आपण सर्विंग करूया. आपले छोले पण रेडी झाले मस्तपैकी. हा 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 हा, खूपच छान झालं आहे गाईस छोले आपले. हे पहा गाईस आपले छोले भटुरे रेडी झाले खाण्यासाठी. आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा गाईस. खूपच इझी आणि छान आहे रेसिपी. ओके, आणि खूप यम्मी. आणि आता बाहेर पाऊस पण पडत आहे, सो आता गरम गरम छोले भटुरेचा आम्ही एन्जॉय करू गाईस. ओके, चला, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईज. थँक्यू. आता एवढे भटुरे मला करायचे. छोले रेडी झाले, तेल पण. चला, आता मी माझ्या मुलासाठी काढते. आता हे माझ्या मिस्टरांना देते बाहेर एन्जॉय करायला. चला बस जेवायला निलेश. गाईज मी टेस्ट करून बघते जरा. हां 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 हां, हा भटुरे, हा वाफ निघते. एकदम सॉफ्ट झाला, बघू शकता तुम्ही. असा पाहिजे भटुरे गाईस, कडक नको. हे पहा, तोंडात पाणी सुटलंय गाईस. मस्त, एक नंबर. हे पहा. चला गाईस, आता मी एन्जॉय करते. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. कमेंट सुद्धा करा गाईस.